श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळा, आज घाईघाईने हा संदेश पुढे सरकवू नको. 2 क्षण थांब, शांत मनाने ऐक. कारण प्रत्येक वेळी माणूस संदेश निवडत नाही. कधी कधी एखादा संदेशच माणसापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत असतो. कदाचित आज तुझ्या मनात एखादी काळजी असेल. कदाचित अनेक दिवसांपासून तू एखाद्या गोष्टीची वाट पाहत असशील. किंवा कदाचित तुला असे वाटत असेल की माझे ऐकणारे कोणीच नाही. बाळा, असे वाटणे चुकीचे नाही, पण त्या विचारात कायम राहणे योग्य नाही. जीवनात प्रत्येकावर कठीण काळ येतो. फरक एवढाच असतो की काही जण त्या काळात खचून जातात, तर काही जण त्याच काळातून स्वतःला अधिक मजबूत बनवतात. आज मी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा आयुष्य तुला थांबायला भाग पाडते, तेव्हा समज की ते तुला हरवण्यासाठी नाही, तर योग्य दिशा दाखवण्यासाठी थांबवत आहेत. कधी कधी बंद झालेला दरवाजा हा शेवट नसतो, तो चुकीचा रस्ता सोडून योग्य रस्त्यावर वळण्याची संधी असते. बाळा, तू अनेकदा स्वतःला दोष देतोस. माझ्याकडूनच चूक झाली असेल, मीच कमी पडलो. पण प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नको. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असते ते फक्त आपले कर्म, आपला स्वभाव आणि आपली श्रद्धा. आज जर कोणी तुझी किंमत ओळखत नसेल, तर त्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नको. हिऱ्याची किंमत काचेला कधीच समजत नाही, त्याच्यासाठी जोहरी लागतो. तसंच तुझी किंमत योग्य वेळी योग्य माणसाला नक्की कळेल. बाळा, मनात राग ठेवू नको, कारण राग माणसाला आतून कमकुवत करतो. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना वेळ उत्तर देईल. तू फक्त तुझ्या चांगुलपणा सोडू नको. लक्षात ठेव, वाईट माणसासारखं वागून कधीच चांगलं आयुष्य मिळत नाही. चांगुलपणा हा कधीच वाया जात नाही. त्यांचं फळ कधी उशिरा मिळेल, पण नक्की मिळेल. आणखी एक गोष्ट, कधी कधी तुला वाटेल की मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही. बाळा, बदल नेहमी आधी मनात होतो, नंतर तो आयुष्यात दिसू लागतो. म्हणून आजपासून तक्रार कमी कर, विश्वास वाढव, तुलना सोड आणि रोज स्वतःला एवढे सांग, मी योग्य मार्गावर चालत राहील. कारण योग्य मार्ग कधीच माणसाला फसवत नाही, तो फक्त थोडा संयम मागतो. बाळा, आज जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांची लाज बाळगू नको. अश्रू कमकुवतपणाचे नसतात, ते मन हलके होण्याचा मार्ग असतात. पण त्या अश्रूमध्ये कायमचे अडकून राहू नको. उठ, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा हस, पुन्हा जग. कारण अजून तुझ्या आयुष्याचा सुंदर अध्याय लिहायचा बाकी आहे. तू फक्त इतके लक्षात ठेव, प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. प्रत्येक चांगले कर्म भविष्यात आनंदाचे बीज पेरते आणि प्रत्येक कठीण काळ माणसाला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची ओळख करून देते. म्हणून बाळा, स्वतःवर विश्वास ठेव, चांगले विचार ठेव, कोणाचे मन दुखवू नको आणि संकट आले तरी धीर सोडू नको. कारण धैर्याने चालणाऱ्याला मार्ग उशिरा का होईना पण नक्की सापडतो. आजचा हा संदेश जर तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर एवढेच समज, तुझ्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे आजच मिळणार नाहीत, पण योग्य विचारांची सुरुवात आज नक्की होऊ शकते.